तर ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लावला नाही ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री शिंदेंना हे आव्हान दिलंय। 60% ओबीसी समाजासाठी विधिमंडळामध्ये चर्चा झाली पाहिजे असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। तर जरांगे आणि मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून जातीचं भूत निघालं पाहिजे। नवनाथ वाघमारे यांनी जरांगे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे। 53 लाख नोंदी जर तुम्ही कुणबी म्हणून केले असतील तर ओबीसीचं आरक्षण पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे ऑलरेडी। त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्ही कसा धक्का लावला नाही ते आम्हाला सांगा। एवढे मंत्री येऊन गेले, खासदार येऊन गेले, आमदार येऊन गेले। सत्ताधारी लोकांना आमची विनंती आहे की 60% ओबीसीच्या हितासंदर्भात कायद्याच्या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे। जरांगेच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातून जातीवादाचं भूत निघलं पाहिजे आणि त्यांनी ह्या फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे हा अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे। जे आमचं 29% असणारं आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि ज्या 54 लाख बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत हे सुद्धा तात्काळ रद्द करण्यात यावे। आणि कोणी वाटले, कुठल्या अधिकाऱ्यांनी रातोरात वाटण्याचं काम केलं, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे।